होण्याच्या योग्यतेचा आहे. हा बलशाली आहे आणि हा मोठा आहे म्हणून हा बलराम. तिला मांडीवरती शेजारचं बालक घेतलं आणि असं सांगतात गर्गाचार्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि समाधीच लागली त्यांची. बस ते परब्रह्म त्यांच्या मांडीवरती आलो. ज्या परब्रह्मा करता एवढी आराधना केली, एवढी तपश्चर्या केली आहे, ते परब्रह्म प्रत्यक्ष मांडीवरती आहे. बघितलं बर का. आणि म्हणाले यशोदेला, यशोदे हा तुझा पुत्र ना, हा तुझा पुत्र ना. अगं हा मलाच काय सगळ्या विश्वाला आकर्षून घेईल म्हणून हा कृष्ण, म्हणून हा कृष्ण. बस एक कथा तुम्ही अशी सांगा की कृष्णांची एखादी लीला ऐकत असताना आपल्याला असं होतं की बस आता नका सांगू. तीच कथा पुन्हा 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 वेगळा रस आपल्याला देते बर का, वेगळा रस आपल्याला देते. का लिहावंसं वाटलं व्यासांना हे सगळं? महाभारत लिहून झाल्यानंतरचा ग्रंथ आहे बर का. नारद म्हणाले अहो तुम्ही हे सगळं लिहिलंय पण भगवंतांचं निर्मल यशोगान, त्यांच्या बाललीला त्या कुठे लिहिलाय? आणि म्हणून हा श्रीमद भागवत ग्रंथ लिहिलाय बरं का व्यासाने. बस त्याला आपल्या मांडीवरून उचलून यशोदेकडे द्यावं असंच वाटेना गर्गाचार्याला. किती वेळ डोळ्यात डोळे घालून बघतात बर का भगवंतांच्या. भगवंत हसले असं म्हणतात त्यांच्याकडे. यशोदे तुला सांगू, हा साक्षात नारायण आहे, नारायण. यशोदा आई आहे ना, ती म्हणाली काय हे, हा माझा मुलगा आहे. हा कसला आलाय नारायण, हा माझा मुलगा. ते बालक यशोदेच्या मांडीवरती दिलं आणि गर्गाचार्य म्हणाले चला मी निघतो आता. यशोदा म्हणली असं कसं, काही प्रसाद घ्या, बारशाला बोलवल्यावरती आपण जेवण देतो ना. गर्गाचार्य म्हणाले मी असं काही घेत नाही, मरांना कोणी दुसऱ्यांना शिजवलेलं काही घेत नाही. ती म्हणाली महाराज एक करा, मी तुम्हाला सगळा शिधा देते, कोरं अन्न देते, तुम्ही शिजवून घ्या, पण आज असं जाऊ नका आमच्याकडून, एवढा मंगल दिन आहे, असं जाऊ नका. ठीक आहे म्हणाले. झालं तिथेच हा सगळा कार्यक्रम झालाय जिथे गायी बांधतात ना, गोशाळा, गोठा ज्याला म्हणतात, तिथे झालाय बरं का. सगळ्यात पवित्र जागा आहे बरं का, ती सगळ्यात पवित्र जागा बांधलेली आहे. काल मी सांगितलं गोमूत्रानं स्नान का घातलं. वर्ल्ड्स बेस्ट सॅनिटायझर. ती म्हणाली की अहो मी तुम्हाला काय तांदूळ देते, दूध देते, भांड देते, तुम्ही तुमचं बनवा घ्या. ठीक आहे म्हणाले.